आई वाव, किती मस्त आहेत बांगड्या. कुणासाठी घेतल्यास? अगं कुणासाठी काय, माझ्या सुनेसाठी, दीपिकासाठी घेतल्या. खरं तर मी आधी देशपांडे सरांकडे गेले होते ना, ते या बांगड्या घेऊन दीपिकाला द्यायला. तर काय, तिथे कार्तिक आणि सानिकाने गोळ घालून ठेवला, मग देताच आल्या नाहीत मला बांगड्या. आज तो दिवस आलाय, कधी एकदाची या बांगड्या तिच्या हातात घालते असं झालंय मला. अगं थांब, साडी पण आणली तिच्यासाठी, कधीपासून आणून ठेवली आहे. ही बघ कशी आहे. मस्त आहे ना. अगं छान. तुझ्यासाठी नाहीये ती, दीपिकासाठी. ठेव ती. तू दीपिका वहिनीची येण्याआधीच इतके लाड करतेस. मग आहेच माझी सून गुणाची. बोलत काय बसलोय आपण, पटापट तयारी करून निघायला हवंय. देशपांडे सरांकडे जायचंय ना, दीपिका आणि इंद्राच्या लग्नाची पुढची बोलणी करायला. आटोप तयार व्हायचंय अजून आपल्याला. चल चल आटोप, आवर हे. आता लवकरच दीपिका वहिनी घरी येणार ना आपल्या. कधी एकदाच त्यांचं लग्न होतंय, डोक्यावर अक्षता पडतायत त्यांच्या, आणि ती माप ओलांडून घरात येते असं झालंय मला. खरंच देवच पावला म्हणायचा. चल निघूया. हो बाबा ऐका ना प्लीज. बाबा प्लीज. तू खरी चल, एक शब्द बोलू नकोस. सर प्लीज, माझं म्हटलं तर ऐकून घ्या सर. सर मला मान्य आहे तुम्हाला खूप मोठा धक्का बसलाय सर, पण आमचं म्हणणं तर ऐकून घ्या. आणि बाबा तुमचा खूप मोठा गैरसमज होतो. हो गैरसमज झाला होता. याला मी सभ्य सुसंस्कृत समजत होतो, पण हा एक गुंड निघाला. हाच तो गैरसमज होता. फसवलं तुम्ही मला. सर सर माझं म्हणणं तर ऐकून घ्या ना सर. माझ्या मुलासारखा मानला मी तुला. माझ्या दीपूने जोडीदार निवडला म्हणून किती खुश होतो मी. स्वप्नात सुद्धा तसं ठरवू शकत नव्हतो. जगातला सगळ्यात नशीबवान बाप समजत होतो मी स्वतःला. जगातला सगळ्यात कमनशिबी बाप निघालो. माझ्या मुलीनं तुझ्यासारख्या गुंडाची निवड केली. बाबा सर, सर मी तुमचा विद्यार्थी साळगावकर आहे सर. एकदा बघा ना माझ्याकडे सर. तुमच्या संस्कारात मोठा झालं सर. सर मी तोच आहे, तुमचा विद्यार्थी साळगावकर. साळगावकर नाहीस तू, गुंडा आहेस. गुंडा आहेस तू. माझे संस्कार, माझी तत्व सगळी हरवले तू. एक लक्षात ठेव, सरळ वाटेल चालणार माणसा होता मी. तुझ्यासारख्या माणसाच्या सावलीला सुद्धा मला उभं राहायचं नाही. माझ्या मुलीलाही थांबू देणार नाही. थोड वाट म्हणजे इंदिरा भाई, ही वाट सोड माझी, वाट सोड. तूच म्हणालास ना सर्वात मोठा गुंडा आहेस तू. तू केलेली हिंसा पाहून खरंच मला वाटतंय तू खरंच सर्वात मोठा गुंडा आहेस. सर मी वसुली करतो मान्य आहे, पण सर खरंच सांगतो, त्या कामात मी ठरवून नाही आलो सर. सर अहो माझा विश्वास तर करा ना सर. या कामात परिस्थितीमुळे मला यावं लागलं सर. एक लक्षात ठेव, परिस्थिती माणसाला घडवते, बिघडवत नाही. आणि तू बिघडवलं नाहीये, सगळ्याचा सत्यानाश केलायस. बाबा तुम्ही त्यांचं एकदम म्हणणं ऐकून तर घ्या, ते खरं बोलतायत. बस बस झालं, खूप खोटं बोललीस तू. बस, यापुढे मी आता खपवून घेणार नाही, लक्षात ठेव. तुझं आणि याचं लग्न लावून देणार होतो मी, आता ते शक्य नाही. या क्षणापासून आपले आणि त्या गुंडाचे संबंध संपले. इंदिरा भाई, वाट सोडा माझी.
सानू, आपण जिंकलो. आज कार्तिक साळगावकरने इंद्रजित साळगावकरला डोंगर पाड्यामध्ये जमीनदोस्त केलं. आणि आता दीपू आणि भाऊजींचं लग्न या जन्मात पण नाही होणार. या जन्मात काय, पुढच्या 7 जन्मात पण शक्य नाहीये. आणि बेबू, आता ना मला दीपूचा त्रास पण नाही होणार. पण अजून एक छोटं काम बाकी आहे. काय? अगं, आग लागलीच आहे तर त्याचा भडका अजून उडवूयात ना. आलं लक्षात? एक काम कर, तू तुझ्या घरी निघून जा. मी आपल्या घरी जाऊन ही आनंदाची बातमी आईला सांगतो. ए आई चल ना लवकर. आले ग, चल. बरं मी काय म्हणते, बांगड्यांचा बॉक्स घेतलास ना? हो आई, तू टेन्शन नको घेऊ. तुझ्या लाडक्या सुनीला जे जे द्यायचं ना ते सगळं घेतलंय. गती पर्स ठेवते, थांबा. बॅग माझ्याकडे दे. बाबू काय जाऊन येतो. अरे वा, निघालात का इंद्राच्या लग्नाची बोलणी करायला? नुसतीच बोलली नाही, यावेळेला मुहूर्त काढून येणार आहे मी. अगं पण दादू, तो काय एका पायावर तयार होईल लग्नाला. चला आलो आम्ही. येतो. अरे वा, कार्तिक, खूप आनंदी दिसताय तुम्ही दोघी. काय कुठे बाहेर निघालात? तुला काय करायचंय? ए, नीट बोला माझ्याशी. तिच्यावर का चिडतोयस? चिडतोय कुठे? चिडत नाही. उलट आज मी खूप आनंदी आहे. मुक्ता, जा, चल चल जा, माझ्यासाठी सरबत आण. जा. मी नाही आणणार. ए, तुला सांगितलं ना, सरबत आण. जा, चल. काय? कार्तिक, आता जर आवाज चढवलास ना तर काय? हे बघ, ए आई, अशा धमक्या मला द्यायच्या नाहीत. अरे कार्तिक, आईशी असं कोणी बोलतं का? हो, ती माझी आई आहे. तिच्याशी कसं बोलायचं, काय बोलायचं हे मला समजतं. तुम्ही नका मला शिकवू. कार्तिक गप्प बसा. आवर स्वतःला. नाही बसणार गप्प. इतके दिवस ना मी खूप सहन केलंय. आता मी गप्प बसणार नाही. तुम्ही काय उभे आहात? काय चर्चा ऐकताय आमच्या? कामं नाहीयेत? जा, भांडी पडलेत, भांडी घासा. जा. का अंत बघतोस तू? आणि कधी सुधारणार आहेस आता तू? असं बोलतात मोठ्यांची. एका चांगल्या कामासाठी बाहेर पडलीये मी, आणि तू हे मध्येच असा गोंधळ घातलायस. चांगलं काम? मी देशपांडे सरांकडे चालले इंद्राच्या लग्नाची बोलणी करायला. इंद्रा दादाची बोलणी करायला देशपांडे सरांच्या घरी चाललीयस? अगं, तुझा तो संस्कारी, मेहनती आणि काय स्वतःच्या कष्टाने हे सगळं साम्राज्य त्यांनी उभारलंय अशा इंद्रजित साळगावकरला देशपांडे सर त्यांच्या दारावर तरी उभं करणार आहेत का? नाही करणार उभं. कारण त्यांना त्याची लायकी कळली. इंद्रजित साळगावकर उर्फ इंद्रा. कार्तिक, वाटेल तसं बोलू नको. तोंड सांभाळून बोल. काय झालं? राग आला? अगं, तुला तुझा लाडका मुलगा जो साधा, सरळ, मेहनती वाटतो ना, तो तसा नाहीये. तो गुणी बिलकुल नाहीये. अगं, तो गुंड आहे, गुंड. इंद्रा भाई. बाहेर त्याला लोक घाबरतात. इंद्रा आणि गुंड? अगं, नुसतं गुंडच नाही, राडेबाज, लफडेबाज, झोलर, असं बरंच काही विशेषण देऊ शकतो मी त्याला. कारण त्याची लायकी तीच आहे. कार्तिक, काय झालं? थांबलीस का? दे की एक ठेवून. फक्त एक कानाखाली इंद्राच्या पण मार. काय ग, तुला तुझा मुलगा संस्कारी, मेहनती असा वाटत होता ना, ज्याच्यावर तुझा जास्त विश्वास होता. अगं, तो भाई निघालाय, भाई. इंद्रा भाई, गुंड. लोक त्याला घाबरतात अगं बाहेर. तू खोटं बोलतोयस.
खरं सांग, तू खोटं बोलतोयस ना? माझा इंद्रा हे असं काही करूच शकणार नाही. मुक्ता, अगं बघ ना हा काय म्हणतोय. काही वेड्यासारखं बोलतोय उगाचच. मी पण वेडाच आहे. आजपर्यंत कधीतरी तू माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवलायस का, की आत्ता ठेवशील? नाही. म्हणून ना मी पुरावा आणलाय. आता स्वतःच्या कानानेच सगळं ऐक. सोनटक्के, सोनटक्के, ये ये आत ये, आत ये. हॅलो हॅलो. अरे घाबरू नकोस. ही इंद्राबाईची आई असली तरी ती ही इंद्राबाईंसारखी नाहीये. सांग सगळं काय ते सांग, खरं खरं. यांचा काय संबंध? हे तर एसपी बँकेचे मॅनेजर. यस, आय एम द मॅनेजर ऑफ एसपी बँक. हो, मी ओळखते यांना. हॉस्पिटलमध्ये आमची भेट झाली होती जेव्हा देशपांडे सर आजारी होते तेव्हा. करेक्ट, बरोबर, करेक्ट. पण कार्तिक सर. हो सोनटक्के, सांगा, बिंदास सांगा. हो, इंद्राबाई आज घरात नाहीयेत, त्यामुळे बिंदास सांगा. तुम्हाला काही होणार नाही, घाबरू नका. कसं नाही तर इंद्राजी कधी मध्ये टपकतात, पण माझे फार हाल करतात. हो, एक मिनिट, पण तुमचा आणि त्याचा काय संबंध आहे? काय संबंध काय विचारताय? हो, इंद्राजी आमच्या एसपी बँकेतले खूप मोठे वसुली अधिकारी आहेत. कसं आहे माहितीये का काकू? काय म्हणू? हा, इंद्राबाईंची आई. कसं आहे माहितीये का, म्हणजे आमच्याकडनं लोक बँकेतनं कर्ज घेतात ना, पण त्यातले काही लोक कर्ज फेडत नाहीत. आमच्या बँकेतर्फे इंद्राबाई त्यांच्याकडे जातात, त्यांना हे दनादन दनादन मारतात, मारधोड करतात, त्यानंतर राडे करतात आणि पैसे मात्र नक्की वसूल करून आणतात. अहो काय सांगू, इंद्राबाईंची आई, इंद्राजींचं खूप नाव आहे गुंडांच्या क्षेत्रामध्ये. म्हणजे कसं आहे माहितीये का, ते दिसतात खूप असे साधे भोळे, पण सॉलिड माणूस आहे तो, खतरनाक माणूस आहे. इंद्राबाई म्हणजे काय सांगू तुम्हाला, असे वसुलीला गेलं ना की एकेकाला हे धडाक, हे धडाक, हे धडाक, अशा मारामाऱ्यांना राडे करतात ना. वसुली करावी ना तर इंद्राबाईंनीच. झालं समाधान? तुला सांगत होतो ना मी, तुझा मुलगा संस्कारी मेहनती नाहीये, गुंड आहे, भाई आहे. ऐक सगळं. आता कळले ना? कळले ना तुझ्या लाडक्या मुलाचे प्रताप? कार्तिकजी, मी आता निघू का? काय आहे, नाही तर नेमकी इंद्राजी येतील आणि मला पण असे फटाफट मारतील. हे बघ, गुंडांसारखेच वागतात होते, आणि अशा गुंडांशी माझा संबंध नको, नाही का कार्तिक सर? कार्तिक सरांची आई, इंद्राबाईंची आई, येऊ का आता मी? निघाला? चहा घेऊन जा. हा चालेल. अरे राहू दे, नंतरच घ्या. आशीर्वाद असू. गेली ना इंद्रा दादामुळे तुझी मान खाली गेली ना, तरी आता जाणारच देशपांडे सरांच्या घरी इंद्रा दादासाठी हात मागायला, त्या गुंडासाठी नाही ना? गाई, काय झालं? अगं तू बोलत का नाहीयेस? तुझा काही विश्वास बसत नाहीये का अजून? अगं तो 100% येऊन खरं खरं काय ते सांगून गेलाय.
आता तरी विश्वास ठेव. आई, तुला काही झालं ना तरी आता विश्वास ठेवावाच लागेल, कारण तुझा लाडका मुलगा, संस्कारी मुलगा हा एक गुंड आहे. गुंड. इंद्रा भाई येतो. कोण आहे? इंद्रा भाई. जोपर्यंत मी इंद्राला प्रश्न विचारत नाही आणि जोपर्यंत तो माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाही ना, तोपर्यंत मी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीये कार्तिक. ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. ठीक आहे, येऊ देत त्याला. तोपर्यंत तू इथून हलायचं नाहीस. दीदी, जयश्रीताई एव्हाना निघाले असतील ग. तुझे बाबा पण ना हट्टाला पेटलेत लग्नाचा मुहूर्त काढण्यासाठी. मला तर दीपू आणि साळगावकरची काळजी वाटते. कसं होईल यांचं देव जाण. आई, मी तुला म्हंटल ना, तू उगाच खूप विचार करतेस. सगळं छान होणार आहे. दीदी, सगळं छान व्हावं अशी माझी पण इच्छा आहे, पण ना मागचे काही दिवस मला खूप काळजी वाटते या दोघांविषयी. म्हणजे बघ ना, बाबांना या दोघांच्या प्रेम प्रकरणाविषयी कळलंय ना, तेव्हापासून ते लग्नासाठी मागे लागले. बरं, या दोघांचं लग्न ठरतंय हे त्यांना माहितीच नाही. त्यांच्या नकळत सगळं चाललंय ना. आणि आज काय मुहूर्त पण ठरेल. पण दीदी, मुहूर्तानंतर जर बाबांना कळालं ना की साळगावकर काय काम करतोय, त्यांना नाही सहन होणार. मी खरं सांगते तुला. प्लीज ऐका ना माझं बाबा. बाबा, मी काय म्हणते एकदा ऐका तरी. काय झालं? दीपू का रडतेय बाळा तू? दीपू, तू 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 का रडतीयस? शांत हो. अहो, तुम्ही तरी सांगा ना, काय झालंय? का रडतीये ही? ज्या गोष्टीचा मी स्वप्नात देखील विचार करू शकत नाही ती गोष्ट आज हिनं केले. लग्नाचा आज मुहूर्त बघणार होतो मी. दीपून आज जो मला दिवस दाखवलाय तो मी आजन्म विसरणार नाही. आजवर या देशपांडेनं दिलेला शब्द कधीच मोडला नाही, पण आज हा मनोहर देशपांडे स्वतःचा शब्द मोडतोय. दीपू आणि त्या गुंडाचं प्रेम मी कधीही मान्य करणार नाही. दीपू आणि त्या गुंड इंद्राचं लग्न कधीही होणार नाही. बाबा, बाबा, हो बाबा, असं कसं झालं हो बाबा? नाही म्हणजे तुमची लाडकी दीपू एका गुंडाच्या प्रेमात पडली? आई, अगं आई, तुला कळलं का काय झालं? कळलं का? अगं, तुझी लाडकी दीपू एका गुंडाच्या प्रेमात पडली आहे. दीदी, ऐकतेस ना? दीपू एका गुंडाच्या प्रेमात पडली आहे. आणि आई, तुला माहितीये तो गुंड कोण आहे? इंद्रजीत साळगावकर. बाबांचा लाडका आणि आदर्श विद्यार्थी इंद्रजीत साळगावकर. आणि आई, तो काही छोटा मोठा गुंड नाहीये, तो खूप मोठा गुंड आहे. बँकेत वसुलीची कामं करतो, खूप मारहाण करतो. हो ना बाबा?